भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात स्थानिक नेहरू ग्राउंड येथे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे भव्य जनसन्मान सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेत मुख्य अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार होते। सभेत त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते, तर जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, यासीम छवारे, सागर गबणे सोबतच राष्ट्रवादी पार्टीचे अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण तुमसर मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांनी केले, तर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणातून शासनाने जनसामान्य लोकांसाठी चालू केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सामान्य महिला सक्षम झाल्याचे, तसेच शासनाने शेतकऱ्यांना कृषी कामाकरिता लागणारी वीज आता पूर्णपणे मोफत केल्याची घोषणा केली। या सभेत परिसरातील जनतेचा जनसागर उसळला होता। अमृतलाल चर्डे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। जोरात स्वागत करा, सर्वांनी मिळून ताली वाजवून स्वागत करा। प्रणव कारेमोरे, वैभव कारेमोरे स्वागत करतील। चला, आता या पूर्ण कार्यक्रमाचा प्रास्ताविक आमदार श्री राजे कारेमोरे साहेब करतील। पुढे नाशिकला कार्यक्रम आहे, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक माननीय आमदार राजू कारेमोरे साहेब प्रास्ताविक करतील। आजच्या या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले सर्वांचे लाडके भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विकास पुरुष व खासदार सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, व्यासपीठावर उपस्थित मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार सन्माननीय मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब, आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे साहेब, राजेंद्र जैन साहेब, धनंजय दलाल साहेब, व्यासपीठावर सर्व आपला पदाधिकारी बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।